तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाने पावन झालेला किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला। पुण्यापासून 39 किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता बनवला असल्याने खासगी वाहनाने थेट गडावर जाता येते। पायी जाण्यासाठी गडाच्या पायथ्याला असलेल्या हातकरवाडी गावात पोहोचणे आवश्यक आहे। हातकरवाडीतून मळलेली पाऊलवाट आपल्याला 1.5 तासात गडावर घेऊन जाते। कोंढणपूर गावातून आल्यास कल्याण दरवाजातून आपल्याला गडावर जाता येते। गडावर मुख्यतः 2 दरवाजे आहेत। एक म्हणजे पुणे दरवाजा आणि दुसरा म्हणजे कल्याण दरवाजा। पुणे दरवाजा हा गडाच्या उत्तरेला आहे। शिवकालच्या पूर्वीपासूनच या दरवाजांचा वापर होत असेल। पुण्याच्या बाजूस असणारे असे एकामागोमाग एकूण 3 दरवाजे आहेत। पश्चिमेला असणारा दरवाजा म्हणजे कल्याण दरवाजा। कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास हा दरवाजा मिळतो। एकामागोमाग असे 2 दरवाजे आहेत। या किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून 2 तास लागतात। सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे। महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली। तेव्हा तानाजींनी कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले। 4 फेब्रुवारी 1670 मध्ये हे युद्ध झाले होते। या युद्धात महाराजांनी गड जिंकला, पण तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली। तेव्हा महाराज म्हणाले की गड जिंकला पण सिंह गेला। किल्ल्यावर बरीच पाण्याची टाके आपल्याला पाहायला मिळतात। शनिवार दिनांक 2 मार्च इसवी सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावरती निधन झाले। पुढे इसवी सन 1703च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला। पुढे इसवी सन 1705च्या जुलै महिन्यात हा किल्ला परत मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला।
कोंढाणेश्वर मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्ती दिसतात. तानाजींच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले. (1689) मध्ये मुघलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे 4 वर्षांनी 1693 मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंढाणा किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. तानाजी स्मारक समितीच्या वतीने तानाजी स्मारक बांधण्यात आले आहे. दरवर्षी माघ 19 येथे मंडळातर्फे तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो. ऊन, वारा, पाऊस हे सगळं सहन करत या किल्ल्यांची बुरुजे एवढी वर्ष अजूनही टिकून आहेत. हे बघितल्यावर मन भरून जातं.